न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा, उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत। पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार, एसटी कामगार संघटनांचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार। एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा, पगारासंदर्भात उद्या लेखी आदेश जारी केले जाणार। संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला। आरोपींच्या वकिलांना सर्व पुरावे, कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देण्यात आल्याची माहिती। देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ न्यायालयात सादर केला। व्हिडिओ आरोपींनीच रेकॉर्ड केला होता। साक्षीदारांची नावे उघड करण्यात येऊ नये, आरोपींच्या वकिलांना सूचना। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती। या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते 24 तारखेला दिलं जाईल। त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल। निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज, तर वाल्मिकची संपत्ती मकोकाखाली जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती। सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोकाखाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला असला तरी आजचा मुक्काम कारागृहातच। कोर्टाकडून कागदपत्र मिळण्यास विलंब झाल्यानं कोरटकरला आजची रात्र कळंबा कारागृहातच काढावी लागणार। छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याच्या प्रकरणात कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनाच उघडला ड्रग्जचा कारखाना। रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआय पथकाकडून छापा। 2 कोटीचं ड्रग्ज जप्त, 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण, दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। 9 दिवसांच्या पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दीमुळे भाविकांची एकमेकांना ढकलाढकली। वेटिंग हॉलमध्ये गर्दी होऊन भाविकांनी एकमेकांना केली ढकलाढकली।